जून 1984चा तो पहिला आठवडा. संपूर्ण देशाचे डोळे पंजाबकडे लागले होते. अमृतसरचे पवित्र सुवर्ण मंदिर गोळीबार आणि रणगाड्यांच्या आवाजानं हादरून गेलं होतं. भारतीय सैन्यानं आपल्याच देशातील एका भागात एवढी मोठी लष्करी कारवाई केली होती, ज्याला ऑपरेशन ब्ल्यू स्टार नाव देण्यात आलं. पण हे ऑपरेशन नक्की काय करावं लागलं? त्यावेळची पंजाबमधील परिस्थिती कशी होती? माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी हा निर्णय का घेतला? आणि आज तब्बल 43 वर्षांनंतर महाराष्ट्राचे मंत्री गिरीश महाजन यांनी यावर काय मोठं वक्तव्य केलं? या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. नमस्कार, मी वैभव पाटील. तुम्ही पाहतात माय महानगर लाईव्ह. पहिले समजून घेऊया की पंजाबमध्ये नक्की काय घडलं होतं. 1970च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि 1980च्या सुरुवातीला पंजाबमध्ये खलिस्तान म्हणजे शिखांसाठी एका स्वतंत्र देशाची मागणी अत्यंत हिंसक बनू लागली होती. या चळवळीचा मुख्य चेहरा होता जनरल सिंग भिंद्रनवाले. भिंद्रनवाले हा एक धार्मिक नेता होता, जो हळूहळू कट्टरपंथी बनला. त्याच्या भाषणांनी पंजाबमधील तरुण वर्ग प्रभावित होत होता. बघता बघता पंजाबमध्ये कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली. सरकारी अधिकारी, पत्रकार आणि हिंदू धर्मियांना लक्ष्य केलं जाऊ लागलं. संपूर्ण राज्यात भीतीचं वातावरण होतं आणि पंजाबमधील पोलीस यंत्रणा या हिंसाचारासमोर हतबल झाली होती. 1982च्या सुमारास अटकेपासून वाचण्यासाठी आणि आपली शक्ती वाढवण्यासाठी जनरल सिंग भिंद्रनवाले याने आपल्या सशस्त्र समर्थकांसह अमृतसरच्या सुवर्ण मंदिरातच आश्रय घेतला. सुवर्ण मंदिर हे शिखांचं सर्वात पवित्र धार्मिक स्थळ आहे, त्यामुळे तिथं पोलीस सहज प्रवेश करू शकत नव्हते. याचा फायदा भिंद्रनवालेला झाला. फक्त आश्रयच घेतला नाही, तर पाकिस्तानी गुप्तहेर संघटना ISISच्या मदतीनं सुवर्ण मंदिराच्या आत मोठ्या प्रमाणावर अत्याधुनिक शस्त्र, मशीन गन्स आणि दारुगोळा जमा करण्यात आला. भारतीय लष्कराचेच माजी मेजर जनरल शाहबेग सिंग, जे नंतर भिंद्रनवालेला मिळाले होते, यांनी सुवर्ण मंदिरातील अकाल तख्त या सर्वोच्च धार्मिक स्थळाची एका अभेद्य किल्ल्यासारखी तटबंदी केली. म्हणजेच पवित्र मंदिरातून एक समांतर हिंसक सत्ता चालवली जात होती. जेव्हा देशाचे तुकडे होण्याची आणि पंजाब भारतापासून वेगळा होण्याची भीती निर्माण झाली, तेव्हा देशाच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लष्करी कारवाईचा अत्यंत कठीण निर्णय घेतला. या मोहिमेला नाव दिलं गेलं ऑपरेशन ब्ल्यू स्टार. हे ऑपरेशन आखण्याची आणि पूर्ण करण्याची जबाबदारी भारतीय लष्कराचे लेफ्टनंट जनरल कुलदीप सिंग ब्रार यांच्यावर सोपवण्यात आली, जे स्वतः शीख होते. 3 जून 1984 रोजी पंजाबमध्ये पूर्णपणे कर्फ्यू लावण्यात आला. रेल्वे, रस्ते वाहतूक आणि मीडिया बंद करण्यात आली. 5 जूनच्या रात्री भारतीय सैन्याने सुवर्ण मंदिरात प्रवेश केला. सुरुवातीला सैन्याला कमीत कमी नुकसान करून दहशतवाद्यांना शरण आणायचं होतं, पण आतून एवढा भीषण गोळीबार झाला की सैन्याचे अनेक जवान शहीद झाले. अखेर 6 जून रोजी लष्कराला सुवर्ण मंदिरात रणगाडे उतरवावे लागले. भीषण संघर्षात जनरल सिंग भिंद्रनवाले आणि त्याचे साथीदार मारले गेले. 6 जूनच्या संध्याकाळपर्यंत लष्कराने सुवर्ण मंदिर दहशतवाद्यांमधून मुक्त केलं. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासाठी हा निर्णय राजकीयदृष्ट्या आणि वैयक्तिकरित्या अत्यंत जोखमीचा होता. त्यांना माहीत होतं की सुवर्ण मंदिरात सैन्य पाठवला शिखांच्या धार्मिक भावना दुखावतील. अनेक नेत्यांनी त्यांना तसा इशाराही दिला होता, पण इंदिरा गांधींनी देशाची अखंडता आणि सुरक्षा याला सर्वोच्च प्राधान्य दिलं. पण याचे परिणाम अत्यंत भीषण झाले. या कारवाईत सुवर्ण मंदिराच्या पवित्र अकाल तख्तचे प्रचंड नुकसान झाले, ज्यामुळे जगभरातील शीख समाजात संतापाची लाट उसळली. अनेक शीख सैनिकांनी आणि अधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आणि सर्वात मोठा धक्का म्हणजे या कारवाईचा बदला म्हणून 31 ऑक्टोबर 1984 रोजी इंदिरा गांधींच्याच 2 शीख अंगरक्षकांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली. या हत्येनंतर देशभरात शीख विरोधी दंगली उसळल्या, ज्यात हजारो निरपराध शिखांना आपला जीव गमवावा लागला. एका बाजूला देशाची सुरक्षा आणि अखंडता टिकवण्याचे आव्हान होते, तर दुसऱ्या बाजूला धार्मिक भावनांचा आदर राखण्याचा प्रश्न होता. इतिहासकांच्या मते ही देशाची गरज होती, तर विरोधकांच्या मते हा राजकीय चुकांचा परिणाम होता. तर या ऑपरेशन ब्ल्यू स्टारवरून आता राज्याचे मंत्री गिरीश महाजन हे सुद्धा टीकेच्या केंद्रस्थानी आले. नेमकं काय घडलं ते सुद्धा जाणून घेऊया. ऑपरेशन ब्ल्यू स्टारच्या 42व्या स्मृतिदिनानिमित्त पंजाबमधील अमृतसर येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. राज्याचे जलसंपदा मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांनी अमृतसर येथे केलेले वक्तव्य वादात सापडले. त्यावरून राजकीय गोंधळ उडाला. ऑपरेशन ब्ल्यू स्टार हा काळा दिवस असल्याचा साक्षात्कार गिरीश महाजनांना झाला.
या कारवाईत मृत्युमुखी पडलेल्यांचा त्यांनी शहीद असा उल्लेख केल्याने वाद भडकला। आता या प्रकरणी भाजपने हात झटकले आहेत। भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं महाजनांवर नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर येत आहे। शीख विभाजनवादी जर्नल सिंग भिंद्रनवालेचे उदात्तीकरण करणाऱ्या या कार्यक्रमात महाजन यांनी ऑपरेशन ब्लू स्टार कारवाईस काळा दिवस असे संबोधले। तसेच या कारवाई दरम्यान भारतीय लष्कराला तीव्र प्रतिकार केलेल्या आणि ठार झालेल्या विभाजनवाद्यांचा उल्लेख शहीद असाही केला। अशा प्रकारच्या कार्यक्रमाला राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहणारे ते भाजपचे पहिलेच मंत्री ठरले। खरं तर 6 जून हा काळा दिवस असल्याचं सांगत तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सुवर्ण मंदिर परिसरात सैन्य पाठवून शीख समाजावर अन्याय केल्याचा आरोपही महाजन यांनी केला। ज्या प्रकारे आपल्या हजारो बंधू भगिनी हुतात्मा झाले आणि लष्कराने आपल्या पवित्र स्थळावर कारवाई केली ते वेदनादायक होते। तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पंजाबमधील या पवित्र स्थळी बळजबरीने लष्कर पाठवले आणि निष्पाप लोकांना अत्यंत क्रूरपणे मारले गेले असा आरोपही महाजन यांनी केला। दरम्यान गिरीश महाजन यांनी या घटनेची तुलना अहमद शाह अब्दालीच्या आक्रमणाशी केली आहे। इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीत झालेल्या शीख विरोधी दंगलींमध्ये हजारो लोक मारले गेले, मात्र कोणालाही शिक्षा झाली नाही। 1984च्या घटनांचा उल्लेख करताना त्यांनी काँग्रेसवरही टीका केली। त्या घटनांचीही किंमत काँग्रेस आजही मोजत आहे असं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलं। मात्र संपूर्ण ऑपरेशन ब्लू स्टार काय होतं हे आपण आता समजून घेतलं। मात्र या सगळ्यावरून गिरीश महाजन यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यभरामध्ये नवा वाद उफाळलाय। यावरून विरोधक असतील यांनी टीका केली आहे, तर सत्ताधारी भाजपनं सध्या नाराजी व्यक्त केली आहे। महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचे ते शीख समाजाच्या कार्यक्रमाच्यासाठी गेले। ते गेले तिथे मला काही तक्रार करण्याचं कारण नाही, पण तिथं जे काही भाषण केलं गेलं ते भाषण अतिशय हलक्यात घेणारं होतं। त्या भाषणामध्ये त्यांनी फार मोठी टीका टिप्पणी ही त्या ठिकाणी केली। त्यांनी काय सांगितलं? त्यांनी इंदिरा गांधींच्या टीका केली। इंदिरा गांधी या देशाला स्वातंत्र्याच्या नंतर संघटित करायला, शक्तिशाली ठेवायला, जगामध्ये देशाची प्रतिष्ठा वाढवायला अतिशय मोलाची कामगिरी करणाऱ्या व्यक्तींच्या मालिकेमध्ये एक महान व्यक्ती होती। पंजाबमधनं एक निमंत्रण हे गिरीश भाऊंना आलं होतं की या ठिकाणी आम्हाला महाराष्ट्र सरकारचा गौरव करायचा आहे, त्यामुळे ते त्या ठिकाणी गेले होते। त्यांनी दर्शन घेतलं आणि या कार्यक्रमाच्या पाठीशी कोण आहेत किंवा तिथे कोणाचा फोटो लागलाय, एकतर तिथे गुरुमुखीमध्ये सगळं लिहिलं होतं, त्यामुळे त्याची कल्पना नव्हती। अतिशय थोडा वेळ गिरीश भाऊ त्या ठिकाणी होते आणि त्यांचं संपूर्ण भाषण जर आपण ऐकलं तर त्या ठिकाणी त्यांनी शीख समाजाचा गौरव केलेला आहे आणि भारताच्या वाटचालीत शीख समाजाचं योगदान, शीख समाजाला संपूर्णपणे मुख्यधारेमध्ये आणण्याकरता भारत सरकारने केलेलं योगदान आणि पंजाबमध्ये जे काही ड्रग्सचा वाढता प्रश्न आहे या संदर्भात त्यांनी कमेंट केलेला आहे। मला असं वाटतं की याला दुसऱ्या कुठल्याही पद्धतीनं बघण्याची गरज नाही। तुमचं याबाबतचं मत हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।